गुंतता मन हे भाग 3. पार्टी संपत आली होती म्हणून आरवी समीक्षाला शोधू लागली. समीक्षा तिला कुठेच दिसत नव्हती म्हणून ती तिच्या रूममध्ये तिला भेटण्यासाठी गेली. समीक्षा समीक्षा आरवीने 2-3 वेळा आवाज दिला पण ती रूममध्येही नव्हती म्हणून ती खाली निघून आली. तिला समोर राजवर्धन दिसले. अंकल मी येते, ती राजवर्धनना बोलली. अगं पण तू कोणासोबत जाणार आहेस आणि तेही एवढ्या रात्री? तो आज इथेच राहा ना, उद्या सकाळी गेलीस तरी चालेल. राजवर्धन नाही नको अंकल, मामा येतच असतील आणि मामांनी मला सांगितलं होतं की पार्टी संपायच्या वेळेला ते मला न्यायला नक्की येतील म्हणून. आरवी बरं ठीक आहे, पण जोपर्यंत तुझे मामा येत नाही तोपर्यंत तू बाहेरच थांब. ज्या वेळेला मामा येतील तेव्हाच जा. त्यापेक्षा मीच येतो तुझ्यासोबत बाहेर, म्हणजे मला तुझ्या मामांनाही भेटता येईल. खूप दिवस झाले त्यांना भेटलो नाहीये. राजवर्धन नको अंकल, मी जाते ना, आणि तसंही अजून गेस्ट आहेतच, तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा. आरवी बरं. राजवर्धन मला समीक्षा कुठेच दिसत नाहीये, तर तुम्ही तिला सांगाल का की मी गेली म्हणून? आरवी हो, ते बोलले आणि आरवी घरातून बाहेर पडली. आरवी बाहेर येऊन बराच वेळ इकडे तिकडे फिरत होती. तिने राजवर्धनना सांगितलं होतं की मामा येणार आहेत म्हणून, पण मामीने तर आधीच नकार दिला होता. तिने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि ती गेटमधून बाहेर पडली. तिच्याकडे पैसेही मोजकेच होते. एवढ्या रात्रीची तिला रिक्षा मिळणार नव्हती, पण तरीही तिने स्पेशल रिक्षा करायचं ठरवलं म्हणून ती येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षांना हात करत होती. पण एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. एकही सेकंद तिचा हात खाली येत नव्हता आणि अचानक तिच्या समोर एक गाडी येऊन उभी राहिली आणि ती पटकन मागे झाली. कारची विंडो ओपन झाली आणि आतमध्ये विभवला बघून तिला काय बोलायचं हेच कळलं नाही. तू गाड्यांना अशी का हात करत आहेस? विभवने विचारलं. ते मला घरी जायचं होतं आणि रिक्षा मिळत नव्हती म्हणून मी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते. आरवी कुठे जायचं आहे तुला? विभव गमेवाडी. आरवी त्याच्याकडे पाहत बोलली. बस मी सोडतो तुला. विभव तिच्याकडे पाहत बोलला. तुम्हाला रस्ता तर माहीत आहे ना, आणि तुम्ही मला सोडण्यासाठी येणार आहात का? आरवी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. तू काय कारमध्ये बसल्यानंतर लगेच झोपणार आहेस का? आणि मी सुद्धा तिथेच चाललोय. विभव मी लगेच झोपणार तर नाहीये, पण तुमचं कोण आहे तिथे? नाही म्हणजे तुम्ही अमेरिकेहून आलाय आणि ते खूप साधं गाव आहे, तिथे खूप साधी माणसं राहतात म्हणून विचारतीये. बस कारमध्ये. विभव तिचा प्रश्न टाळत बोलला. मामा तर येणार नाहीयेत आणि माझ्याकडे पैसेही कमी आहेत. कमी पैशांमध्ये न्यायला एखादा रिक्षावाला तयार झाला तर ठीक, आणि नाही झाला तर मला पूर्ण रात्र इथेच थांबावं लागेल. आणि एकट्या मुलीला बघून रिक्षावाल्यांचाही काही भरोसा नसतो. त्यापेक्षा मी यांच्यासोबत जाते, आणि तसंही काही दिवसात मला यांच्यासोबतच काम करायचं आहे, त्याच्यामुळे यांचा स्वभावही माहीत होऊन जाईल. असं म्हणतच ती कारमध्ये जाऊन बसली. कारमध्ये बसताना इतका विचार करावा लागतो का? तो करड्या सुरात बोलला. नाही, पण माझे मामा मला न्यायला येणार होते, पण आता ते येऊ शकत नाहीये, त्याच्यामुळे जरा विचार करत होते. आरवी तू एवढी ब्रिलियंट आहेस, तू पूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट आली आहेस, मग तिथे वेटर्सचं काम का करत होतीस? त्याने विचारलं आणि आरवी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. मी वेटर्सचं काम का करेन? समीक्षा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्या डॅडनी तिच्यासाठी पार्टी अरेंज केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं, म्हणून मी पार्टीसाठी आले होते. आरवी पण मी जेव्हा ज्यूसचा ग्लास तुला मागितला तेव्हा तू तुझ्या हातातला ग्लास पटकन मला दिलास. त्याच्यावरून मला असं वाटलं की तू तिथे वेटर्सचं काम करतेस. विभव तो तुमचा गैरसमज होता. मी तिथे नंदिनी आंटींच्या फ्रेंडसाठी ज्यूस घ्यायला आले होते आणि अचानक तुम्ही मला ज्यूस मागितला. मी तुम्हाला नाही सुद्धा म्हणू शकले नाही, म्हणून मी माझ्या हातातला ग्लास तुम्हाला देऊन टाकला. आरवी पण स्वतःच्या हातातली वस्तू अशी पटकन सहजासहजी कोणी कोणाला देत नाही. विभव तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलला. ते अमेरिकेत होत नसेल, पण इथे इंडियामध्ये असंच असतं. सगळेजण एकमेकांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. कोणालाही मदतीची गरज असली की ते त्यांच्या मदतीसाठी धावून येतातच. आरवी त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत बोलली. तो तिच्याकडेच बघतोय हे जेव्हा आरवीला समजलं तेव्हा तिने तिची नजर समोर केली. ड्राईव्ह करताना नेहमी समोर बघावं, आजूबाजूला नाही. ज्या प्रकारे तुम्ही ड्रायव्हिंग करताय त्याच्यावरून मला असं अजिबात वाटत नाही की तुम्ही पहिल्यांदा गमेवाडीला चाललाय, कारण तुम्ही मला एकदाही रस्ता विचारला नाही.
तुमच्या गमेवाडीमध्ये कोणी रिलेटिव्ह आहेत का? आरवी, तुला गमेवाडीमध्ये नेमकं कुठे जायचं आहे? तिने विचारलेला प्रश्न टाळत तो बोलला, पण अचानक त्याची गाडी बंद पडली. काय झालं? तिने थोडं टेन्शनमध्ये विचारलं. गाडी बंद पडली आहे विभव. आता? आरवी काळजीच्या सुरात बोलली. तू बस इथेच, मी बघतो काय झालं आहे ते. विभव गाडीतून खाली उतरत बोलला. या गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं का? आणि तेही एवढ्या रात्री. आणि रस्त्याला तर एक सुद्धा गाडी दिसत नाहीये. कोणाची हेल्पसुद्धा घेऊ शकत नाही. आणि जर समजा गाडी सुरूच नाही झाली तर? मला यांच्यासोबत इथेच थांबावं लागणार आहे, तेही एकटीला. किती वेळ थांबावं लागणार आहे ते सुद्धा माहीत नाही. हे देवा, प्लीज गाडी सुरू होऊ दे. ती मनात विचार करत होती की तेवढ्यात विभवने तिला आवाज दिला. काय झालंय? ती विचारातून बाहेर येत बोलली. थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण आता ठीक आहे. विभव ड्रायव्हिंग सीटवर बसत बोलला. तुझ्या घरी पोचायला किती वेळ लागणार आहे? विभव गाडी स्टार्ट करत बोलला. इथे थोड्याच अंतरावरती, आरवी बोलली आणि त्याने गाडीची स्पीड वाढवली. 5 मिनिटात गाडी गमेवाडीमध्ये एंटर झाली आणि त्याने गाडी थांबवली. आरवी गाडीतून खाली उतरली, पण ती काही बोलणार तोच त्याने गाडी रिव्हर्स करून तो तिथून निघून गेला. खूप विचित्र आहे हे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत आणि स्वतःच दुसरा प्रश्न विचारतात. कसं होणार आहे आमचं काय माहीत? आरवी स्वतःशी बडबडत होती. आरवी घराच्या बाहेर पोचली. तिने दरवाजा ढकलला, पण आतून कडी होती. खूपच रात्र झाली होती. कदाचित सगळे झोपले असतील हा विचार करून ती समोर असलेल्या गोठ्यापाशी गेली. घरात सगळ्यांना उठवण्यापेक्षा मी आजची रात्र इथेच झोपते असं म्हणून ती तिथेच टेकून बसली. तिने तिची ओढणी स्वतःभोवती गुंडाळली. असं इथे झोप तर लागणार नाही, त्यापेक्षा मी स्टडीज करत बसते असं म्हणत तिने गुगलवरती सर्चिंग सुरू केलं. मोबाईलवर सर्चिंग करता करता तिला कधी झोप लागली हे तिचं तिला सुद्धा कळलं नाही. सकाळी सूर्याची कोवळी किरणे तिच्या चेहऱ्यावर पडली आणि तिने किलबिले हलकेच तिचे डोळे उघडले. लालसर हलकासा सूर्य दिसू लागला होता. त्या उगवणाऱ्या सूर्याला पाहून ती धाडकन उठून उभी राहिली आणि धावतच घराजवळ गेली. तिने हाताने दरवाजा ढकलला, पण तो उघडला नाही. म्हणून तिने दरवाजावर 2-3 वेळा टकटक केलं आणि आतून दरवाजा उघडला गेला. आरवी, तू? शंकर, हो. तू एवढ्या सकाळी सकाळी कशी काय आलीस आणि तुला कोणी सोडलं? शंकर तिच्याकडे आश्चर्याने पाहत बोलले. मी रात्रीच आले आहे मामा, पण मी आले तेव्हा दरवाजाला आतून कडी होती आणि एवढ्या रात्रीचा दरवाजा वाजवणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी गोठ्यातच झोपले होते. आरवी, पण मला तर शोभाने सांगितलं की तू रात्री तिथेच राहणार आहेस म्हणून. शंकर, कदाचित मामीने मामांना खोटं सांगितलं असणार आणि जर मी आत्ता मामांना खरं सांगितलं तर त्या दोघांच्यात पुन्हा त्याच्यावरून वाद होतील. आरवी मनातच विचार करू लागली. आरवी, मी तुझ्याशी बोलतोय. काय विचारतोय मी तुला? तू फोन केला होतास ना शोभाला की तू राहणार आहेस इथे म्हणून? शंकर, हो मामा, मी केला होता कॉल मामीला, पण त्या पार्टीमध्ये अजून एक व्यक्ती होती की जी इकडेच येणार होती आणि ते मला म्हणाले की मी सोडतो तुला म्हणून मी रात्रीच निघून आले. आरवी, अगं पण कोण होते ते? शंकर, त्यांनी मला त्यांच्याबद्दल जास्त काही सांगितलं नाही, पण ते अमेरिकेहून आले होते आणि ते आता इथे एक नवीन हॉस्पिटलसुद्धा उभं करतायत आणि त्याच्यामध्ये मी आणि समीक्षा आम्ही दोघीही जॉईन होतोय. राजवर्धन अंकलनी आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. ते खूप मोठे सर्जन आहेत, पण ते कोणाकडे राहायला आले ते माहीत नाही आणि रात्रीची वेळ होती. आमची अशी जास्त काही ओळखही नाही, त्याच्यामुळे मला त्यांना जास्त काही विचारणं योग्य वाटलं नाही. आरवी, बरं झालं तू आलीस. आवर पटपट, कामाला जायचं आहे. शोभा, कामाला जायचं आहे म्हणजे? शंकर मोठ्या आवाजात बोलले. तुम्ही विसरलात का की तुमची भाची दमयंती देशमुखांकडे काम करते? शोभा, ती काम करत होती, पण आता ती तिकडे अजिबात काम करण्यासाठी जाणार नाही. तिला लवकरच जॉब मिळणार आहे, त्याच्यामुळे तिला आजपासून असली काही कामं सांगायची नाहीत. शंकर शोभाला दम देत बोलले. तिला जॉब मिळेल तेव्हा मिळेल, पण जोपर्यंत जॉब मिळत नाही तोपर्यंत तरी ही कामं करू शकते ना? शोभा, नाही म्हणजे नाही. शंकर, मामा मामी अगदी बरोबर बोलतायत आणि तसंही मी घरात बसून करणार तरी काय आहे? त्यापेक्षा जर मी तिथे कामासाठी केले तर माझं तेवढंच तरी मन रमून राहील आणि तसंही घरात काही फारसं कामही नाही आहे. तिथे जर काम करण्यासाठी गेले तर पैसेही मिळतील आणि तेवढीच मदतही होईल आणि मला अजून जॉब मिळायला वेळ आहे. तोपर्यंत तर मी हे काम करूच शकते ना? आरवी, बघा तिला किती काळजी आहे घराची आणि तुम्ही तिला मदत करायची असते पण तुम्ही अडवता. शोभा, आधी स्वतःच्या मुलीला जाऊन उठव. अंथरुणात अजून लोळत पडली असेल. सूर्य डोक्यावर आला याचं तरी भान आहे का? कॉलेजला एवढी फी भरतोय पण अभ्यास करायचं सोडून मॅडम आरामात झोपल्या आहेत अजून.
शंकर तावातावाने बोलले आणि शोभा रागाने तिथून निघून गेल्या. मामा, तुम्ही का सतत बोलत असता मामीला? आणि तुम्ही माझ्यासाठी त्यांच्याशी वाद नका घालत जाऊ. आणि मामी बरोबरच बोलत होती. मी घरात बसून तरी करणार काय आहे? त्यापेक्षा मी जाते ना तिथे कामाला. आणि असं फारसं काही काम नसतं तिथे. आणि बाकीचेही मला सांभाळून घेतात. जर काही चुकलं तर? असं म्हणून आरवी आतमध्ये निघून गेली. तुझं मन खूप मोठं आहे आरवी. शोभा तुला इतकं बोलते. तुझ्या मनाला ते लागतंही. पण तू कधीच ते चेहऱ्यावर दाखवत नाहीस. शंकर मनातच विचार करू लागले. आरवी पटकन फ्रेश झाली. तिने तिचं आवरलं आणि ती घरातून बाहेर पडली. आरवी वाड्यावरती आली व तिथलं वातावरण रोजच्यापेक्षा वेगळंच होतं. तिथे काम करणारे सगळेजण खूप आनंदात होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. मावशी, काय झालं? आज सगळेजण इतक्या आनंदात का आहेत? ताईसाहेब कुठे बाहेर गेलात का? आरवीने कुतूहलाने विचारले. नाही, त्या त्यांच्या खोलीत आहेत. नीला, मग आज घरात सगळे इतके आनंदी का आहेत? आरवी, तुला आत्तापर्यंत कळलं नाही का? नीला, काय? आरवी, माझ्या नातवाला अजूनपर्यंत कोणी कॉफी का नाही नेऊन दिली? ताईसाहेब वरूनच गरजत खाली आल्या. त्यांचीच कॉफी तयार करते ताईसाहेब. नीला पटकन बोलल्या. लगेच नेऊन दे. त्याला माझ्यासारखी जास्त वेळ वाट बघायची सवय नाही आहे. ताईसाहेब, खुद येते. असं म्हणून त्यांनी तो कॉफीचा मग आरवीच्या हातात दिला. आरवी प्लीज, मला अजून बाकीची कामं आहेत. तर तू हा कॉफीचा मग नेऊन देशील का? नीला, हो देते ना. असं म्हणून आरवी कॉफीचा मग घेऊन वरती निघून आली. तिने रूमचा दरवाजा उघडला तर रूममध्ये एक व्यक्ती पाठमोरी बसली होती. तिने आवाज दिला. एक्सक्यूज मी सर, तुमची कॉफी आणली आहे. ती असं म्हणताच पाठमोरी बसलेल्या व्यक्तीने त्याची मान वळवली. तुम्ही इथे? आरवीने आश्चर्याने विचारले. हो, मी इथे. पण तू इथे माझ्या घरात काय करतेस? त्यानेही तितकंच आश्चर्याने तिला विचारले. तुमचं घर म्हणजे? आरवी, माझं घर म्हणजे हे माझंच घर आहे. पण तू इथे काय करतेस? आणि तेही माझ्यासाठी कॉफीचा मग घेऊन? मी ते काम करते. पण तुम्ही कोण? म्हणजे याच्या आधी मी तुम्हाला इथे कधी पाहिलं नाही. आणि तुम्ही तर मला असं म्हणालात की तुम्ही अमेरिकेहून आलाय म्हणून. आरवी, मी दमयंती देशमुख यांचा नातू विभव देशमुख. विभव म्हणाला. अच्छा, म्हणजे तुम्हीच त्यांचे नातू आहात तर. म्हणून आज घरातलं वातावरण इतकं आनंदी आहे. नाहीतर रोज सगळ्यांचे तेच उदास चेहरे बघायला लागायचे. नातवाच्या येण्यामुळे ताईसाहेबांनी या सगळ्यांना सूट दिलेली दिसतीये. आरवी हळू आवाजात बोलली. तू काही म्हणालीस का? तो कॉफीचा एक सिप घेत बोलला. नाही, काही नाही. असं म्हणून ती रूममधून बाहेर निघून गेली. काय झालं? दिलीस का कॉफी? आणि तू इतकी का घाबरलीस? तिला असं घाबरलेलं पाहून नीला बोलल्या. विभव खरंच ताईसाहेबांचे नातू आहेत का? आरवी नीलाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. अगं जरा हळू बोल. इथे कोणी ऐकलं ना तर तुझी काही खैर नाही. ताईसाहेबांचं त्यांच्या नातवावर खूप प्रेम आहे. आणि त्याच्या विरुद्ध एक शब्द हे ऐकून घ्यायला तयार नसतात. लहानपणी ते एकदा इथे आले होते तेव्हा असंच मुलामुलांची भांडणं लागली होती. ज्याच्या मुलांनी यांच्या नातवाला मारलं होतं ना, त्यांच्या पूर्ण फॅमिलीला गावातून हकललं गेलं होतं असं मी ऐकलंय. नीला माहिती पुरवत बोलल्या. त्यांचा त्यांच्या नातवावर अतिच जीव दिसतोय. आरवी, हो तर? तू तर जरा त्यांच्यापासून लांबच राहा. नीला तिला सावध करत बोलल्या. आरवीने फक्त होकारार्थी मान हलवली.